भावना, डॉक्टरांच्याकडे जायचंय का तुला? नाही नको, मी सकाळी गोळी घेतलीये, थोड्या वेळात बरं वाटेल मला. आपण निघूया चला. भावना ऐक ना, मला वाटतं तू घरी थांब, बाहेर उगाच उन्हाचा त्रास होईल अगं तुला. नाही नको, खरंच निघूया आपण. भावना, सगळे म्हणतायत ना थांब, तू थांब घरी, खरंच तुला उन्हाचा त्रास होईल. हवं तर मी थांबते तुझ्यासोबत. हा आई, चालेल ना? नाही नाही, खरंच नको, निघूया आपण. हे बघ भावना, रेणुका बोलते ते अगदी बरोबर बोलते. तू घरातच थांब आणि विश्रांती घे, आम्ही निघतोय. आणि याची काळजी करू नकोस तू. हं? बघ भावना, आता आजी सुद्धा थांब म्हणते ना, तर थांब. आणि आई नीट काळजी घे, हेच ना. घेईन मी काळजी. चला. काळजी घ्यायची आता तब्येतीची. काय आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कूस मायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. वर्षाचा पहिला दिवस आहे आज. आजचा दिवस घरच्यांबरोबर आनंदात घालवायचा असतो आणि आजच आम्ही सगळ्यांना सोडून जातो. कसं सांगू आई बाबांना की आम्ही हे घर सोडतोय? आणि मला तरी या सगळ्यांना सोडून कसं राहता येईल नवीन घरात? अजून किती वेळ जाणार आहे या पूजेत? उशीर होतोय. गुरुजींचा फोन. यांची समोर कसं घेऊ, काय सांगू यांना? हॅलो. हा, अजून किती वेळ लागणार आहे हो तुम्हाला? अहो कधीच वाट बघतोय मी. अहो गुरुजी, अहो इकडची पूजा आटपल्यावर तिकडेच येतोय. अहो कशाला थांबताय? तुम्ही तयारीला लागा ना. अच्छा, हे बघा, येताना ते कलश पूजनाचं सामान घ्यायला विसरू नका. सगळं सामान घेतलंय, तुम्ही तयारीला लागा, सुरुवात करा. आलोच. काय? अहो नाही, आलो आलो म्हटलं ना. आलो आलो आलो. देवा, माझं घर असंच नांदतं हसतं खेळतं राहू दे. सगळ्यांचे संसार छान फुलू दे. माझ्या या घराला कोणाची दृष्ट नको लागू दे. अहो निघालोच आहे मी. हे काय, घराच्या बाहेरच पडतोय. तुम्ही तयारीला लागा, मी एक 5 मिनिटात येतो. अहो संतोष, काय झालं याला? संतोष. संतोष, जनसेवा पक्षाचा चेहरा कोण असणार? नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही कोणाची प्रतिमा बघत आहात?
संपत, नीट विचार करून जे काही बोलायचंय ते बोल देवीसोबत. सासवडचा आणि जनसेवा पक्षाचा भलं जो करेल त्यालाच ही उमेदवारी आणि हे नगराध्यक्ष पद मिळू दे. नगराध्यक्ष पदासाठी सिद्धूशिवाय दुसरा उमेदवारच असू शकत नाही. पप्पांना त्याचंच नाव घेऊ दे. आज जर पप्पांनी माझ्या नवऱ्याला उमेदवारी दिली नाही तर मी ती दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही आणि याची पूर्ण सोय करून ठेवली आहे. देवा मला यश दे. निलांबरी, प्रसाद घरी नेऊन वाढ. हं? संतोष, हा सगळा काय प्रकार आहे? आई, ते शाळेत वरदचा प्रोजेक्ट होता ना, थांब बेटा, उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्यात काही अर्थ नाहीये. हे बघा आई, बाबा, मी स्वतःचं घर बांधलंय आणि या गुढीपाडव्याला आम्ही तिथे राहायला चाललोय. संतोष, घर बांधलंस? अरे पण कधी, कुठे? अरे दादा, एवढा मोठा निर्णय घेतलास तो किमान आम्हाला सांगायचं तरी. हा, स्वतः सगळं ठरवलंस? हा, ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. हा दादा, आता तरी मोहन सोडा संपतराव. मिळतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आताच आम्ही आमच्या जनसेवा पक्षातर्फे जो उमेदवार निवडणूक लढवणार आहे त्याच्या नावाचा मंदिरात नारळ फोडलाय. तर यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आमच्या जनसेवा पक्षातर्फे उमेदवार असणार आहे सिद्धिराज संपतराव गाडे पाटील.